वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज आपण राणी सावरगाववरून निघलोय पुण्यासाठी. की पुण्याला जाण्यासाठी आपण सकाळी 5:30ला निघलो. 5:30 वाजल्यापासून आता पुण्यामध्ये किती वाजता पोहोचणार आहे पण बघू, आणि कसं जातोय प्रवास हे पण बघू. हे आहे शाळू, ह्यांची हे आणि अजून ह्यांची बायको आणि माझी बायको मध्ये आहे. आता बघू किती वेळ लागणार आहे आपल्याला पुण्यामध्ये पोहोचण्यासाठी. ह्यांना किती वाजता सोडतोय, आपण घरी किती वाजता पोहोचतोय हे पण बघू. आणि जाताना खाणं पिणं ह्यांनी घेतले सोबतच, त्याच्यामुळं हॉटेलला तर जेवायला भेटणार नाही. निघल्यात बाहेर, बघू आता पुढं किती वेळ लागणार आहे आणि कसा जातोय प्रवास. एक कांटे रेस दे बरं. बोलू सकाळ सकाळी काय झालं तुला निघता निघतच बोल्या रड आता इथंच नाही काय उपयोग असा खांबांचा. Go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. You keep it coming, I'ma send you to your mama. Pistol whip, quick clip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the. झाली सकाळ. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with me, so don't even try. Cause when the bullets fly, I'm the last one to die. लवकरच तुमच्या सेवेत. असा पाहिजे सेवक. अहमदपूर रोडला आहे, हायवेला, हायवे टच आहे. चला 7 वाजता पोहोचलोय आपण सीएनजी पंपात. पहिला सीएनजी पंप आहे अहमदपूरचा. आता आपण पोहोचलोय पहिला सीएनजी पंप आहे अहमदपूरचा. आता पोहोचलोय अहमदपूरच्या पंपात. आता बघू अहमदपूरच्या पंपामध्ये किती गॅस बसतोय. रिझर्वर गाडी बघू आपण किती वेळ लागणार आहे आपल्याला पुण्याला जाण्यासाठी. आता 1 तासामध्ये तर अहमदपूरला आलोय. 1 तासामध्ये नंतर आता पुढं किती वेळ लागणार आहे, कुठं काय प्रॉब्लेम येतात आहेत का हे पण बघू आपण. कसंही चालू बघा, व्हिडिओ चालू केली आमचा बोलायला चालू होतोय नवीन. आता बोल की बोल सर. ए लाडू हो म्हण. ए टाकले तू बोल की सुरू. तू नको, नजर बिजर लागते तुला. कसे लाईन मेन रोड पर्यंत आली, रोड पर्यंत हायवेला आली टच व्हायला. आम्ही पहिल्यांदा थांबलोय अहमदपूरच्या पुढं हायवेलाच, लातूर रोडला. आपलं माऊली हॉटेल म्हणून आपण इथं बघू नाश्ता करू आणि पुढं जाता येईल. हा गोलू, ए गोळ्या मामा कसा आहे रे. ए गोलू, ए डगलू, अश्विनी. अरे इथं फक्त खिचडी आहे. हा या खिचडी आहे, फक्त खिचडी, दुसरं काही नाही. नाही ते लावते आता. खिचडी आहे, काय करायचं इथं फक्त खिचडी. बघू खाऊ खिचडी चांगली राहते. सकाळ सकाळी भात खाऊन निघायला चांगलं. चला खिचडी बघू, खिचडीची टेस्ट काय. भूतनी गे ती जगा आहे मुतनी की. इकडे इकडे जागायची मुताची जागा आहे कधी. खिचडीची टेस्ट कशी आहे. पहिला नाश्त्याचा पॉइंट आपला. तू काय खायला सूर्य. दुसरी चहा पाणी हे त्यांना खायला लहान लहान लेकरांना असं बॉब्या खायला घालतात. काय वाटतं काय असं बायांना कसे पोरं स्ट्रॉंग व्हायणार. काळा चहा गाड्यावर
धर. आजूबाजूचे लोक झोपले इथं आहे वाटतं ना हवा भरायचं बंद आहे. नाही बंद आहे ना. चालू झालं नाही की बघितलं ना ते ना मग हे काय इथे झोपलेले दुकान खोलायचे का नाही म्हणा इथे हीच असते झोपलेली. तेच आहेत पंक्चरवाले ते कशाला घरला जातात मारायला इथंच खाते हातीला आहे जवळ इथंच झोपी जाते तर एक पंक्चर 50 रुपयाला आहे 100 रुपयाला 70-80 रुपये आहे. मग दोन आणि- काढले तर 200 कोणी कमवू शकत नाही पंक्चरवाला धंदा आणि दारूवाला एवढा पैसा कमी टकले थांबा मग. लेकरं देखायची ती आता फक्त. बघा. मस्त बाग टाईप मध्ये वाटतं. सहा आहे तर काय करायचं बोल गुलू अक्काच घ्यायचं एक सहा आहे तर 7 का करायचं पटकन बोल बोल ना रे नको काय 80 रुपयाला आहे म्हणून नको का इकडे ना. हे टकले मधली नोट दे मग. ती पिवळी. हे 80 रुपये मग तेवढ्या नोटीला बी आहे ना ते सगळे पैसे दिल्यावरती येते. काय करायचं सांग लवकर हो, नका दुसरी घ्या त्याला. हे बोल इकडे गुलू पटकन सांग हो इकडच्या 3 डब्यांमध्ये काही घेऊन शकतास आणि इकडच्या 3 डब्यांमध्ये काही घेऊन शकतास ए इकडे बोल नाही 5चा पटकन बोल काय घ्यायचे कुठले काय करू याला आणि आणि नोट तर फाटली गे गोलू घरी जाऊन चिपको ह्याला काय करायचंय त्याचं काय करायचंय हं कुठलं वालं हं 80 रुपये लागते त्याला आणि मम्मी म्हणाले नको म्हणून मम्मी म्हणाले नको ना तर घेतलं बी असतं मी हे जमताय का काय क्रीम गोल घ्यायचं इथं आहे क्रीम रोल इकडे इथं हो इथं क्रीम गोल आहे हा वाला क्रीम रोल हं क्रीम रोल घ्या एक येतं बस गुलू का अजून दुसरं काय घ्यायचं जा म्हणा मी पण एक क्रीम रोलच घेतो युट्यूबला वाटा लागला काय तर धर नाही तर मी फेकून देतो बघ नाही फेकलात व्हिडिओ चालू केली की फेकणं झाली हा. चला आलोय पहिला लातूरच्या टोल नाक्यापर्यंत टोल नाक्याच्या 1 साईड तरी कोण नाहीये या साईडला बघू चला ह्या बी टोल नाक्यावर कोण नाही भेटला आपल्याला पोलीसवाले बघू आता पुढं कुठं अडवतात का आपल्याला आता पोहोचलोय लातूरच्या जवळ आपण लातूरच्या इथे हायवेला नवीन झालेला सीएनजी पंप आहे आता आपण पोहोचलोय लातूरच्या जवळ लातूर आता इथं असेल एक 4-5 किलोमीटरच्या अंतरावर अहमदपूरवरनं लातूरला येताना एक लेफ्ट साईडला एक पंप झालेला आहे मध्ये आता बघू इथं किती गॅस बसतोय आणि पुढं किती किलोमीटरला अजून आपल्याला गॅस पंप भेटणार आहे कुठं चौकीवाला भेटणार आहे सगळं आपण बघू आपण आता चाललोय लातूरच्या मधल्या रोडने मधल्या रोडने आपल्याला जायला लागणार आहे पोलीसवाले अडवतील म्हणून काय झालंय काय 400 बेंड अवघड आहे ओव्हरलोड मटेरियल आहे गाडीमध्ये
मध्ये कधी ओव्हरलोड मटेरियल नका भरत जाऊ. भरल्याच्या नंतर एक साईड गाड्या झुकल्या जातात. तर सांभाळून गाडीतलं मटेरियल आणि किती गाडीमध्ये कॅपॅसिटी आणि स्वतःच्या गाडीमधलं मटेरियल खाली पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आणि पाठीमाग. Rolling down the boulevard, sun hitting my shades. Riding low and slow, this vibe never fades. Palm trees dancing in the hazy sunlight glow. West Coast rhythm, let the good times flow. Cruising, grooving, feel that funky breeze. Talk boxing and setting spirits at ease. From the hills to the shore, ain't no second guessing. In these Cali streets, we count every. मागच्या वेळी आम्ही इथनं काकड्या चोरल्या होत्या आणि ह्यावेळी इथं शेतामध्ये आहेत म्हणून हे पैसे घेऊन गेले 30 रुपये. काकड्या आहेत का म्हणून बघण्यासाठी आणि पैसे घेऊन काय तर काकड्या घ्यावे म्हणून. आता बघू ह्यांना काकड्या देतात का नाही का मागच्या वेळी सारखंच की काकड्या नाही म्हणत तर ते देतात वाटते. बघू आपण काकड्या इथल्या टेस्टला चांगल्या होत्या, गोड होत्या आणि गावरान होत्या काकड्या. त्याच्यामुळं नाही जाऊ द्या ना. हे गेल्यात ना पुरी आणि लहान लहान लेकरं घेऊन गेल्यात मुद्दामून की लहान लहान लेकरं आहेत म्हणून द्यावं म्हणून काकड्या. आता बघू किती काकड्या देतील. 30 रुपये घेऊन गेल्यात. हे 30 रुपयाच्या किती काकड्या येतात आपण बघू. काय झालं? अरे वा फुकट दिले. म्हणजे शेतकरी बघा किती हे असतात की शेतकरी कधी पैसे घेत नाही. असं शेतातनं जर काय मागितलं तर शेतकरी पैसे कधी घेत नाही. आणि किती काही नाही म्हटलं तरी 10 काकड्या दिल्यात त्यांनी तोडून. बघा शेतकरी किती मनाने साफ असतात. एवढं फक्त बघण्यासारखं इथं. आता बघू आपण चाललोय आता पुढं. पुढं जेवताना तुम्हाला काकड्या बी दाखवतो. हे काकड्या ए झुंडा पाणी ना काय काय जेवायला. मेथीची भाजी, ताक, भाकरी आणि पाणी. बघा हे गावाला पुण्याला जाताना जेवण. न पैसे घेता. बघा दुसरी चोरी झालेली आहे. मागं चोरी करून खाणं चालू आहे. करा विचार काय चालू आहे. लॉंग रूटला चालू आहे. फायदा एक नाही तर नाही पण चोरी भरपूर चालू आहे. इथं आपली दुसरी झालेली आहे चोरी. दुसरी बघा चोरी आणि चोर माणूस इकडे आहे. आता बघू अजून काय काय मिळतंय चुनमुनून खायला रस्त्याने शेतीमध्ये. शेताचा भाग सगळा संपलाय. आता बघू तरी किती वेळ लागणार अजून पुण्यामध्ये जाण्यासाठी. इंदापूरला जाण्यासाठी अजून काही नाही म्हटलं तरी वेळ दाखवते 3 तास दाखवते. बघू आपण किती वेळ लागणार आहे. Grooving, feel that funky breeze. Oh yeah. Talk boxing and setting spirits at ease. Come on, from the hills to the shore, ain't no second guessing. In these Cali streets, we count every blessing. Cruising, grooving, feel that funky breeze. Oh yeah. Talk boxing and setting spirits at ease. Come on, from the hills to the shore, ain't no second guessing. Cali streets, we count every blessing. जाऊ शकतो. हे सगळे करतात.
आपण चाललोय बार्शीच्या बाहेरच्या साईडनी. मागच्या वेळी जो आलो होतो आपण बार्शीच्या मधल्या रोडने आलो होतो. आता बार्शीच्या बाहेरच्या रोडने चाललोय. हायवे टाईपमध्ये 7 किलोमीटरचा फरक पडत होता, म्हणजे 10 किलोमीटर एक्स्ट्रा वाटत आहे, पण हायवे मिळतोय म्हणून चाललोय. आता एक कांडी संपली आहे. आता बघू आपल्याला बार्शीला जाण्यासाठी एडशीला जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे. बार्शी क्रॉस होतोय आता आपण बऱ्यापैकी, आणि घरी जाण्यासाठी आपल्याला किती वाजणार रात्रीचे हे बघू, आणि किती रुपयाचा CNG किती वेळ गेला आपल्याला, आणि गाडी घेऊन येणं परवडलं का नाही हे आपण चेक करू. अन्नस कसं आहे का मेन रोडला भेटलो का विकत घेतलं. 100ला म्हणत होता, त्याला 50 दे, त्याला 80 रुपयाला ताकद घेऊन जा म्हणला. मग चालतंय ती मी 20 रुपये तर न बोलता बचत झाली आपली. बघू आता पुढे अजून किती वेळ लागणार आहे. तसंच आपलं थांबत बिबत खात पीत जायचं. स्वतःची गाडी असलेला हा फायदा आहे. लॉंग रूटला जावं कुठंही जावा थोडंफार परवडण्यासारखी गोष्ट होती. मजा आहे. नारळ पाणी ऊस खाला, नारळ पाणी प्याला, आजूबाजूला बागाय टाकली तिथं. बैलांची हालत काय, बैलांची हालत काय, बैल 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 बघून घे एकदा तो. हे बघ, छोटीशी गाडी. मिळायचं बघायचं काम मी झूम करून बघतो. आता चोरी करण्यासाठी जांभूळ पण म्हणतात, त्याला काय म्हणतात, द्राक्ष असतात, द्राक्षाचे बाग आहे पूर्ण. द्राक्षात चोरी करायला घुसा लागला हा माणूस परत. बघू चोरी होती. तर आपण द्राक्षाचे पूर्ण बाग बघितले होते. बाग बघितले आणि आपण म्हणलं आता एक शाडू म्हणलं मी जाऊन बघतो म्हणलं आहे का म्हणून. तर बघण्यासाठी उतरल्यात. सापडेल का नाही हे काय माहिती नाही. शाडू का पाठीमागं चालत व्हाईट शर्ट घातलेलं पाठीमागं चालत चालल्यात. त्यांना का रोड भेटला तर जाणार आहेत, नाही भेटला तर येतील रिटर्न. बघू आपल्याला खायला मिळतात का नाही द्राक्ष, आणि द्राक्षाला पिकल्यात का नाही हे बी माहिती नाही, पण घड आहेत. बघू आता काय होते काय नाही. आपल्याला सकाळपासून कुठंच पकडलं नव्हतं. आता जस्ट पुण्यामध्ये एंट्री झाली. इंदापूरचा जो टोल नाका होता, टोल नाका क्रॉस करताना आपल्याला पकडण्यात आलं. आपल्याला काही त्यांनी पैसे घेतले नाही, फाईन मारली नाही आहे. फक्त जी जुनी फाईन होती ती तरी पे कर म्हणले, नाहीतर मग जी TT परमिटची जी फाईन असते ती पेमेंट फाईन आम्हाला टाकायला लागेल गाडीवर. तसं म्हणून त्यांनी जुनी पेमेंट जी जुनं हे होतं त्याच्यावरच पे करून घेतलं मी. 500 रुपयाचं ते विदाऊट युनिफॉर्मवाली ती पे करून घेतली. आता जाऊ द्या, आता तेवढं होतंच आता वर खाली थोडंफार तरी झालं आहे. आता CNG आलो आहे इंदापूरचा. काय 200 रुपयाचा CNG बसला आहे. स्पेशल बी नाही, 160 रुपयाचा स्पेशल आहे. चला बघू पुढं अजून कुठं CNG मिळतो आणि किती वेळ लागतो घरी जाण्यासाठी. इंदापूरचं टोल नाक्याच्या तिथं आपल्याला पकडलं ना, तिथं आपल्याला टोल होतं जुनी फाईन पे करून. आणि इंदापूरच्या थोडंसं पुढं आल्याच्या नंतर हायवेलाच उभे राहिलेले रिक्षावाले, आणि काही रिक्षावाल्यांना मला पकडलं. मला TT परमिटचा फाईन फाड म्हणत होता. मी म्हणलं साहेब, म्हणलं आता साहेबांनी सोडलं म्हटलं. तेव्हा त्यांनी मला म्हणलं जा म्हणला. मागं जो 2 व्हीलरवाला होता त्याच्याकडनं त्यांनी 300 रुपये घेतलेत. आता कुठल्या रिझनने घेतले, काय होता पॉईंट हे मला माहिती नाही, पण आपण वाचलो. आणि तो 2 व्हीलरवाला 300 रुपयाला बसला बांबू त्याला. बघू आता ह्याच्या पुढं आलो आपण बऱ्यापैकी तेवढं. लोक पकडतात का अजून बघू. आणि आता पकडणार नाही मला वाटतंय असं, पण पकडतात का नाही आपल्या नशिबावर आहे ते सगळं. बघू आता पुढं किती वेळ लागतो अजून पुण्यामध्ये जाण्यासाठी. आणि
अजून पुन्हा चौकीवाला आपल्या तोंडासमोर येतोय का हे पण बघू आपण. आत्ता आम्ही पोचलोय वाघोलीमध्ये. शाडूच्या घराच्या इथं शाडूला सोडलंय. आता इथं वाजलेले आहेत 8:40. आता इथनं बघू की पुढं आम्हाला किती वेळ लागणार आहे सेंगर रोडला आम्ही घरी पोचण्यासाठी, आणि किती झाला CNG, किती झाला वेळ लागला. आणि अजून एका जागेवर मला पकडलं होतं पोलीसवाल्यांनी. तिथे का पैसे घेतले नाही पण सोडलं लगेच. पण पकडणं इंदापूरमध्ये भरपूर आहे, आणि इंदापूरवरनं पुण्यामध्ये येण्यासाठी रोड भरपूर हायवे खराब आहे. चला बघू अजून किती वेळ लागणार आणि किती वाजता आपण प्रॉपर सेंगर रोडला आपल्या घरी पोचतोय. आपण पोचलेले 10:40 झालेत. आता आपण घरात आलेलो आहे. बघू आता एडिट करू आणि किती वेळ लागला आपल्याला येण्यासाठी आणि किती CNG गेला, किती टाईम लागला हे सगळं आपण बघू.